हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजचा आपला फ्री शिवण क्लासचा 6वा दिवस आहे। तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की गळ्याला जो आपण गोटपट्टी लावतो किंवा पाइपिंग लावतो तर तिचा सराव आपण कसा केला पाहिजे। तर तुम्हाला दिसत असेल 2 पॅटर्न मी कट केलेले, एक गळ्याचे, एक गोलाकार आणि एक चौकोनी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोल आकारावर पाइपिंग कशी लावायची तर हे दाखवणार आहे। तर बघा, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, जी आपण गोटपट्टीसाठी जी पट्टी घेणार आहोत ती अगदी आपल्याला क्रॉसमध्ये कटिंग करायची। म्हणजे ज्या साईडला आपला कपडा स्ट्रेचेबल होतो त्या साईडने आपल्याला अशी पट्टी कट करून घ्यायची आहे। तर मी 2 पट्टी कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर एकमेकांवर त्या अशा क्रॉस ठेवून बरोबर मी त्यांना स्टिचिंग करून घेतलेलं आहे। आणि तिथे शिलाई लावल्यानंतर आपल्याला त्या दोन्ही पट्ट्या जोडल्या गेल्यानंतर आपल्याला अशी पट्टी दुमटून घ्यायची आणि तिच्यावर एक पट्टी लावायची। कारण की तुम्ही पहिल्यांदा जेव्हा आपण सराव करतो तर पट्टीला अशी दुमटूनच घ्यायची, जेणेकरून ती तुम्हाला लावायला अगदी सोपी जाणार आहे। तर ही पट्टी आता गोल आकाराचा जो गळा तयार केलेला आहे, मी जे पॅटर्न तयार केलेलं आहे तर त्याच्यावर कशी ॲडजस्ट करायची, म्हणजे कशी आपल्याला ती शिलाईची टीप द्यायची ते लक्षपूर्वक बघा। तर टीप आपल्याला एक पायाचं मार्जिन देऊनच टीप लावायची आणि ती स्टार्टिंग ते शेवटपर्यंत आपल्याला ती तशीच कंटिन्यू करायची, कुठेही लहान किंवा जास्त करायची नाही। शिलाईची टीप ही मोठीच ठेवायची, जास्त लहान ठेवायची नाही आहे, फिनिशिंग अगदी छान येते। तर बघू शकता या पद्धतीने पट्टी अगदी व्यवस्थित अशी लागलेली। त्यानंतर मी पूर्णपणे जे पट्टी लावलेली तिला पूर्णपणे मी कट्स लावून घेणार आहे। कट हे लावणे आवश्यक आहे। कट लावल्यानंतर जो कपडा असतो जिथं असं गोल आकार किंवा कर्व आकार, जो आपला कर्व आकार तयार झाला तिथं आपण कट लावणं आवश्यक असतं, कारण की इथलं जो त्याचे जे एजेस असतात ते मोकळे होऊन जातात आणि पट्टी वाळण्यासाठी आपल्याला गोट मिळण्यासाठी तयार असतो। तर या पद्धतीने बघू शकता काय करायचं आहे, आता जे स्टिचिंग मार्जिंग होतं ते बरोबर गोटपट्टीवर उलटं करायचं आहे आणि ती गोटपट्टी त्याच्यावर अशी उलटून घ्यायची, म्हणजे जेणेकरून गोटपट्टीच्या आतमध्ये जो स्टिचिंग मार्जिंगचा कपडा होता तो जाणार आहे आणि आपला जो गोट आहे तो अगदी फिनिशिंगने तयार होणार आहे। तर आपल्याला हे गोटपट्टी लावताना जेव्हा आपण स्टिचिंग देतो ते स्टिचिंग बरोबर गोटपट्टीच्या आणि जो मेन फॅब्रिक आहे, जो गळा आहे त्याच्याबरोबर मध्ये आपलं स्टिच झालं पाहिजे, तेव्हाच आपली ही गोटपट्टी ती अगदी अशी व्यवस्थित अशी गोलाकार तयार होते। तर हे पट्टी लावताना तुम्ही जेव्हा नवीन शिकत असणार की गोटपट्टी की फिनिशिंगने यावी तर क्रॉस केव्हा आपण पट्टी जी आपण गोटपट्टी काढतो ती अगदी क्रॉसमध्ये काढायची आहे आणि ती 1.5 इंचाची पट्टी काढायची आहे। तर मी तुम्हाला इथं अंदाजे जी पट्टी कट करून दाखवली होती, जिथं आता कर्व आकार येतो तिथं आपल्याला गोटपट्टी ती व्यवस्थित ॲडजस्ट करायची आहे आणि व्यवस्थित तिला असं फिनिशिंगने गोल करून आपल्याला पूर्ण गळा असं व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। तर हा गोल आकारचा गळा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे। दुसऱ्या दिवसा म्हणजे 7व्या दिवसामध्ये मी तुम्हाला चौकोनी गळ्यावर किती फिनिशिंगने आपल्याला गळपट्टी लावायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता पूर्ण फिनिशिंगने आपली ही गोटपट्टी तयार होते आणि व्यवस्थित असं कुठेही घोळ न पडता व्यवस्थित मी तिला फिनिशिंगने लावून घेते। तर ही गोटपट्टी पूर्णपणे फिनिशिंगने लावल्यानंतर गळा आपला इतका छान आणि उठावदार दिसतो, कुठेही तो पलटत नाही किंवा असं चून पडलेली तयार दिसत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्णपणे गोटपट्टी लावून घ्यायची आहे आणि लास्ट फिनिशिंग गळ्याचं अगदी सुंदर दिसणार आहे। याच पद्धतीने मी पुढच्या भागात जो दाखवणार आहे स्क्वेअरचा, तर स्क्वेअरवर पण म्हणजे चौकोनी गळ्यावर पण आपल्याला कशी गोटपट्टी लावायची आहे, कोण कसे काढायचे चौकोनी गळ्याचे ते सुद्धा मी दाखवणार आहे। तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता किती फिनिशिंगने आपला गळा तयार झालेला आहे। हा व्हिडिओ मी आता रात्री बनवलेला आहे म्हणून थोडंसं तुम्हाला त्याचा डार्कनेस दिसत नसेल, कारण की जे मी अस्तरवर तुम्हाला मी लावून दाखवलेलं आहे, कारण की फॅब्रिक आपल्याकडे अवेलेबल नसतं तर तुम्हाला अशीच प्रॅक्टिस करायची आहे। तर ह्या पद्धतीने प्रॅक्टिस करत जाणार तर तुमची गोट आणि पाइपिंग आहे ती अगदी व्यवस्थित छान अशी फिनिशिंगने तयार होणार आहे। चला भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये। बाय बाय।